नमस्कार मित्रांनो. कधी पाऊस नाही, कधी वारा खूप, कधी सूर्य आग ओकत असे, तर कधी गारांचा मारा. अशा प्रत्येक हंगामात शेतकरी झिजत असतो. पण एक दिवस त्याचा संयम सुटला. त्याने देवाकडे साद घातली आणि म्हणाला, हे देवा, 1 वर्ष तरी शेती माझ्या हातात दे, मग बघ कसा भरघोस पीक उगवून दाखवतो ते. ही आहे एक अशा शेतकऱ्याची गोष्ट ज्याने संघर्ष नाकारला, पण शेवटी संघर्षाचं बीज काय असतं तेच शिकून गेला. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे संघर्षाचं बीज. एकदा एक शेतकरी देवावर खूप नाराज झाला. कारणही तसेच होते. कधी पाऊस खूप तर कधी पूर्ण दुष्काळ, कधी सूर्य आग ओकत असे तर कधी ढगाळ वातावरण. दिवसेंदिवस ऋतूत बसायचं. कधी गारा पडून पिकांचं नुकसान व्हायचं तर कधी वाऱ्याने उभं पीक आडवं व्हायचं. एक दिवस वैतागून त्या शेतकऱ्याने देवाला साद घातली. तो म्हणाला, तुम्ही सर्वव्यापी सर्वज्ञ प्रभू असाल, इतर गोष्टी तुमच्या हातात असतील, पण मला असं वाटतं की शेतीतलं काहीच तुम्हाला कळत नाही. एक प्रार्थना आहे, फक्त 1 वर्ष निसर्ग माझ्या ताब्यात द्या, मग पहा शेती कशी फुलवतो ते. प्रत्येकाच्या घरात मी धान्याच्या राशी भरून टाकीन. देव हसला आणि म्हणाला, तथास्तु. आजपासून निसर्गाचा ताबा तुझ्या हातात देतो. तू तुझ्या मर्जीनुसार ऋतू बनव, हवा पावसाचं नियोजन कर आणि शेती कर. हे ऐकून शेतकरी खूप आनंदी झाला. त्याने लगेच गहू पेरले. जेव्हा त्याला हवं तितकं ऊन हवं होतं तेव्हा ऊन पडू दिलं. जेव्हा पाणी हवं होतं तेव्हा पावसाचा वर्षाव केला. त्याने पिकावर कधीही सोसाट्याचा वारा, गारपीट, पूर, वीज काहीच होऊ दिलं नाही. कालांतराने शेती बहरून आली. पिकं उंच उगवली. हिरवगार शेत तयार झालं. शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याला वाटलं, आता देवालाही समजेल खरी शेतकरी कोण आहे ते. शेवटी पीक कापणीचा दिवस उजाडला. शेतकरी गर्वाने आनंदाने शेतात गेला. पण जेव्हा त्याने ओंब्या उघडल्या तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. एकाही ओंबीत गव्हाचा दाणा नव्हता. फक्त पोकळ ओंब्या उभ्या होत्या. ते पाहून तो जागेवरच कोसळला. थोड्या वेळाने शुद्धीवर येताच तो धाय मोकलून रडू लागला. त्याचं काळीज पिवळटून आलं. तेवढ्यात तेथे परमेश्वर प्रकट झाला. अरे वेड्या, तुला वाटलं सगळं आपल्या मनाप्रमाणे घडलं की यश मिळतं, पण संघर्षाशिवाय शेती कसली. तू पिकांना कधीच वाऱ्याशी लढू दिलं नाही, गारांनी त्यांची चाचणी होऊ दिली नाही, उन्हाने झिजू दिलं नाही, पावसाने भिजू दिलं नाहीस, मग त्यात ताकद कुठून येणार. संकट आणि आव्हानं हीच खरी फळं देणारी बीजं आहेत. त्यांना समोर गेलं की जीवन फुलतं. सोन्यालाही झळाळा यायला आधी आग आणि हातोडे सोसावे लागतात, त्यानंतरच तो उत्तम दागिना बनतो. तुझं पीक पोकळ राहिलं कारण त्याला जगण्यासाठी लढावं लागलंच नाही. शेतकऱ्याला त्या दिवशी जीवनाचं एक अमूल्य तत्व कळलं. संघर्षाशिवाय कोणतंच यश टिकत नाही. मित्रांनो, संघर्षच माणसाला घडवतो. तर संकटाशिवाय जीवनात प्रगती शक्य नाही. जो संघर्षाला सामोरा जातो तोच खरा शेतकरी आणि तोच खरा योद्धा असतो. कशी वाटली तुम्हाला आजची कथा? तुमचं मत नक्की कळवा.